जाधव साहेब. आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज पोडियमवरती तुम्ही मागणी केली आहे, संपूर्ण गडकरी नावाचं एक पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊन फिरताय. छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा स्टॅच्यू या ठिकाणी आहे. काय नेमकी मागणी आहे आणि तुमचं ऐकलं जात नाही का सरकारमध्ये? नाही, सरकार ऐकतं म्हणूनच आज अभिवादन दिवसाचा कार्यक्रम घेतला. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गंभीर दखल त्याबाबत घेतली. विधान परिषदेच्या दोघांनी प्रमुखांनी म्हणजे नार्वेकर साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील आणि नीलम गोरे ताईंनी तर पत्रच काढलं. त्यामुळं त्यांनी सिरियसलीच घेतलंय. मागणी आजचीच नाही, मागची जुनी आहे. आता राम गणेश गडकरींचं खरं रूप मी आणलं तर मला अनेक राम गणेश गडकरींना मानणाऱ्या लोकांच्या धमक्या यायला लागल्या की तुम्ही राम गणेश गडकरींबद्दल असं बोलू नका, आमच्या भावना दुखल्यानं. राम गणेश गडकरींनी लिहिलं त्याचं काय? दुर्दैव असं आहे की यांच्या नावाने संभाजी पार्क होतं पुण्यामध्ये. माझं फक्त राम गणेश गडकरींवर रोष नाही आहे. ज्यांनी खोटी चित्रपट, खोटी कथानकं, आज बलिदान दिवस आहे ना, आपण आता अलीकडं संभाजी महाराजांचा चित्रपट पाहिला आणि एवढे भावनिक झालो का त्यांच्या अंगावर मीठ टाकलं गेलं, त्यांचे डोळे काढले गेले. अरे मग आता आपली जबाबदारी काय आहे? 350 वर्ष झाले, अजूनही संभाजी महाराजांवरची बदनामीकारक नाटकं विकल्या जात आहेत. बरं, हे विकल्या जाते ना, हे काय शासकीय मुद्रणालय पुणे यांनी छापलेलं आहे ना, आपल्या 128 रुपयात प्रिंटिंग प्रेसला उपलब्ध आहे. आता उद्या संभाजी महाराज वाचायचं असलं तर काय वाचायचं? संभाजी महाराज व्यभिचारी होते, संभाजी महाराज व्यसनी होते. त्याच्यामुळे हा कलंक धुवून सरकार काढेल असा मला विश्वास आहे. बऱ्याच मागण्या केल्या, यामध्ये 6 प्रमुख मागण्या आहेत. काय या मागण्यात काय सांगाल त्यांच्या? त्या मागण्यामध्ये संक्षिप्त असं आहे की पाठ्यपुस्तकामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास यावा. संभाजी महाराजांच्या इतिहासावर अभ्यास करणारी चरित्र साधन समिती इतिहास संशोधकाच्या अध्यक्षतेखाली ती गठीत व्हावी. CBSE पासून मराठी शाळेपर्यंतचा सर्व इतिहास, मराठी शाळेपर्यंत संभाजी महाराजांचा एक दैदिप्यमान इतिहास यावा. आणि संभाजी राजांचं तैलचित्र विधान भवनात नाही आहे. आज 350 वर्ष झालीत. उद्या यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे. आमच्या विधिमंडळाला इतके वर्ष होऊन सुद्धा तैलचित्र विधान भवनमध्ये पण शंभूराजांचं नाही आणि मंत्रालयात पण नाही. आणि हे तैलचित्र सरकारकडे उपलब्ध नसेल तर आम्ही उपलब्ध करून देऊ. रमेश मिस्त्रीनं काढलेलं एक चित्र आमच्याकडे आहे. आणि शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये सुद्धा ते विक्रीला उपलब्ध व्हावं. शासकीय निमशासकीय कार्यालयात संभाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी. एक राजकीय प्रश्न आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुटत नाहीये. महेंद्र दळवी यांनी पण मागणी केली आहे. आज फक्त संभाजी महाराज हा विषय आहे आणि संभाजी महाराज आणि रायगड हा संबंध सुद्धा आपण बघितला असेल तर योग्य तो निर्णय आदरणीय अजितदादा आणि वरिष्ठ घेतील. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.